गुड मॉर्निंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं परत माझ्या चॅनलमध्ये. तर आज आहे बुधवार आणि सकाळचे 8:30 वाजलेले आहे. तर इथे रूमची आवराआवर चाललेली आहे. व्हिडिओ थोडा फास्ट घेतलेला आहे मी. तर इथे सोफ्या आवरायचा होता मला. सोफ्याचे जे जुने कवर ते धुवायला टाकले आणि आता हे दुसरे जे धुतलेले आहे ते टाकत आहे. कारण ते लाईट कलर असल्यामुळे लगेच खराब होतात. 3 ते 4 दिवसांनी ते धुवायला टाकावेच लागतात. त्यानंतर हे जे सोफा कवर आहे तर हे 8 ते 10 दिवस आरामात सोफ्यावर राहतात. कारण डार्क कलर असल्यामुळे त्यामध्ये इतके ते मळले तरी लक्षात येत नाही आणि दर आठवड्याला तर मी धुत असतेच ते. तर इथे सोफा वगैरे आवरून घेतलेला आहे आणि आमच्याकडे सोफाच जास्त अस्ताव्यस्त होतो. बाकी बेड वगैरे व्यवस्थित राहतो कारण जास्तीत जास्त मुलगी सोफ्यावरच असते आणि तिला सोफ्यावरच म्हणजे बसणं खाणं पिणं तिचं सोफ्यावरच असते. त्याच्यामुळे तो होतोच अस्ताव्यस्त. आणि ही रूम आवरली. नंतर आली इकडे किचनमध्ये. तर किचनमध्ये गॅस ओटावरचं थोडं सामान आवरायचं होतं, भांडे घासायचे होते, तर हे भांडे बाहेर नेऊन ठेवले. त्यानंतर रूम झाडायची होती आणि नंतर चहा करायचा होता. तर त्याआधी मी चहा करायच्या आधी सगळं किचन आवरून घेते. किचनमध्ये भांडे असतातच बऱ्यापैकी, कारण रात्रीचे भांडे मी बाहेर ठेवत नाही, जे घासायचे असतात ते. आणि रात्रीचे भांडे काही मी घासत नाही. तर आतमध्ये बेसिंग किंवा भांडे घासायचं असतं तर घासले असते, पण हे बाहेर घासावे लागतात. त्याच्यामुळे मग मी रात्रीचे सहसा घासत नाही, ते सकाळीच घासते. आणि रात्रीचे भांडे काही जास्त राहत नाही, थोडेफार असतात. आणि सकाळी चहा नाश्ता केला तर मग बऱ्यापैकी ते निघतातच. आणि त्यानंतर इथे ओट्यावरून थोडा कापड घेतलेला आहे, कारण थोडं इथं दूध सांडलेलं दिसलं मला, म्हटलं ते पुसून घेते. त्यानंतर इथे सगळं आवरून घेतलं आणि चहा करायला घेतला. तर चहा होईपर्यंत रांगोळी काढून घेते म्हटलं, कारण चहा शिजेपर्यंत रांगोळी काढून होईल म्हणजे एक काम होऊन जातं. त्यानंतर बघू शकता बाहेर छान असं वातावरण आहे. वरती माडीवर ऊन आहे, इकडे पुढे ऊन अजून यायची आहे, तर इकडे 8ला ऊन येते. त्यानंतर या रूममधलं पण सगळं आवरून घेतलेलं आहे आणि इकडे तर जास्तच गार असते, हे दार बंदच ठेवावं लागतं. तर मागच्या साईडला भरपूर असे झाडं आहे आणि मोकळं असं मैदान आहे, तर अशी गार हवा येते भरपूर. पण वातावरण छान असतं या साईडला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त इकडेच बसते मी, कारण थंडावा असतो. त्यानंतर इथे चहा घेतला आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये गरम गरम चहा म्हटलं की सकाळी काही नको पण चहा पाहिजे असते आणि काळी चहा घेते मी. आणि काळ्या चहाची सवय झाली तर आता दुधाची चहा नकोशी वाटते प्यायला. त्यानंतर परत किचनमध्ये बघा 9 वाजलेले आहे आणि परत पसारा झालेला आहे. तर इकडे भाजीपाला आणलेला आहे, एकीकडे पाणी लावलेलं आहे आणि चहाचे भांडे पडलेले आहेत. आता नाश्त्याची तयारी चालू आहे. तर ते भांडे तर इथे नाश्त्यामध्ये करायचे होते पोहे आणि नाश्ता मी वेळेवरच करून देते, कारण आता थंडी वाढल्यामुळे गरम गरमच नाश्ता बरा वाटतो. आणि पोहे धुवून घेतले आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान असे मटार, हिरवे कांदे, बटाटे आणि मिरची घालून फोडणी दिलेली आहे. यामध्ये टोमॅटो पण छान वाटतो पोह्यामध्ये, पण आज मी टोमॅटो टाकलेला नाही. त्यानंतर इथे बटाटे काढून घेतले टोपलीमध्ये आणि नंतर इथे पोहे करायला घेतले. आणि आता भाजीपाला सर्व मला फ्रीजमध्ये ठेवायचा होता, पण मी तो आता ठेवणार नाही. आता भाजी जर निवडायची म्हटलं तर अर्धा पाऊण तास जातो आणि सकाळची वेळ कशी घाई गडबडीची असते. नाश्ता करेपर्यंत चहा पाणी होईपर्यंत 10 वाजतात. त्यानंतरच बाकीचे कामं. आणि थंडीमुळे तर लेटच होत आहे, कारण थंडीमुळे कोणीच लवकर उठत नाही. त्याच्यामुळे मग ते नाश्त्याला पण वेळ होतो आणि नाश्ता झाल्याशिवाय कुठलेच कामं होत नाही. तर इथे पोहे वगैरे केले. त्यानंतर गॅस ओटा क्लीन केला. नंतर रूम पुसायची होती, तर रूम पुसायला घेतली आणि माठाखाली पाणी रोज सांडत असते, तर तो भाग तर वरचेवर पुसावाच लागतो. गॅस ओट्यावरचं सगळं सामान काढून गॅस ओटा क्लीन केला. त्यानंतर परत ते सामान तिथे ठेवलं आणि नंतर ही रूम पुसायला घेतली. भांडे मागच्या साईडला नेऊन ठेवले, म्हणजे मग ही रूम क्लीन झाली की इकडची कामं सगळे आटोपतात. त्यानंतर त्या रूममध्ये मग तिकडे भांडे घासणे, कपडे धुणे हे कामे असतात आणि नंतर शेवटी ती रूम पुसते मी. तर मागच्या साईडमध्ये ड्रम भरून ठेवलेला आहे, ते पाणी मी भांडे धुवायला आणलं. भांडे कपड्यासाठी सर्व मी ड्रममधलं पाणी वापरते, वरच्या टाकीतलं पाणी वापरत नाही, कारण खूप गार असतं ते पाणी. त्यानंतर ही ब्लँकेट मला वरती माळीवर नेऊन वाळत घालायची होती. महिन्यातून एकदा ती वाळत घालते आणि ही खूप अशी भारी असल्यामुळे धुवायला पण खूप जड आहे ती. तर म्हटलं ही आता कॅरी बॅग सहितच वरती घेऊन जाऊया आणि वरती वाळत घालते, म्हणजे दिवसभर ती छान वाळेल. त्यानंतर इकडे सगळे कामं आटोपलेली आहे. भांडे, कपडे, फरशी वगैरे झाली पुसून. आता हे सगळं क्लीन करायचं होतं. त्यानंतर सकाळचे सर्व कामं आटोपली. आता दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती.
तर त्याआधी म्हटलं 10-15 मिनटं उन्हामध्ये बसूया, म्हणजे तेवढंच उन्हामध्ये बसायला भेटेल, कारण मग इथली ऊन निघून जाते आणि वरती मग माळीवर जावं लागतं. एकदा काही जेवण झालं की मग असं वाटतं की उन्हामध्ये न बसता थोडा वेळ आराम करावा, मग त्याच्यामुळे मग वरती काही जात नाही. तर इथेच थोडा वेळ बसणार, त्यानंतर स्वयंपाकाची तयारी करायची आहे. तर त्याआधी एक पार्सल आलेलं होतं, ते पार्सल आणायचं होतं मला, कारण कधी कधी पार्सलवाला एकला येतो, एक नंतर येतो, पण आज लवकरच आलेला होता. तर म्हटलं ते पार्सल पण ओपनिंग करते आणि पुढे तुम्हाला मी दाखवतेच ते काय आहे ते. त्यानंतर बाहेर केस मोकळे करून घेतले, आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तर केस खूपच गळतात, त्याच्यामुळे मग ते घरामध्ये करावेसेच वाटत नाही, कारण इकडे कसं जेवण वगैरे करावं लागतं आणि ते घरामध्ये केस गळले की ते मग इकडे तिकडे उडतात, त्याच्यामुळे मग ते बाहेरच मोकळे करून घेते. त्यानंतर इथे पार्सल एक आलेलं होतं माझं, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर मी एक साडी बोलवलेली होती, नुकतीच ती साडी म्हणजे नवीन निघालेली आहे, न्यू कलेक्शन होतं, त्याचे काही रिव्ह्यू वगैरे नव्हते, तरी पण मी सुद्धा ती घेतली. म्हटलं कशी आहे तर बघूया, कारण मला कलर तो खूप आवडलेला होता आणि फोटोमध्ये एकदम लाईट कलर होता, पण जेव्हा मी बघितलं तेव्हा मला ती खूप डार्क वाटली. आणि जास्त डार्क कलरची साडी मला अजिबात आवडत नाही, थोडा लाईटच पाहिजे असते. तर हा थोडा डार्कच वाटला मला, यापेक्षा लाईट पाहिजे होती. जी की मी फोटोमध्ये बघितली ती खूप लाईट होती, तरीसुद्धा म्हटलं एकदा बघूया ती कशी वाटते. तर मला ती फारशी आवडलेली नाही, ती मी रिटर्नला टाकणार आहे. आणि 557ला काही ही साडी आहे. साईडला छान अशी स्टोनमध्ये लेस आहे त्याला. तर ती होती ठीक, पण मला कलर नाही आवडला, त्याच्यामुळे मी ती रिटर्नला टाकली. आणि कापड पण इतका फारसा ठीक नाही वाटला, तो सॅटिन सिल्कमध्ये होता. त्यानंतर इथे किचनमध्ये भांडे वगैरे लावून घेतले आणि दुपारच्या स्वयंपाकाची तयारी. आज तर वरण भात करायचा नव्हता, तर एकीकडे बटाटे उकडायला ठेवले आणि भात लावायचा होता. आलू मटारची भाजी, भात आणि चपाती. आणि हिवाळ्याचा दिवस इतका लहान झालेला आहे ना, कामं करता करता कसं 1 वाजतात लक्षातच येत नाही. म्हणजे लगेच इकडे 1-1:30 वाजले, जेवण झालं तर जेवण होईपर्यंत 2 वाजतात. नंतर थोडा वेळ 1.5-2 तास आराम केला की लगेच मग दुपारच्या कामाची तयारी, म्हणजे संध्याकाळची कामं, जसं की भांडे वगैरे घासणं, झाडून घेणं, कपडे काढणं. आणि लगेच इकडे 5:30 झाले की अंधार होतो, दिवावात झाली की परत संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर असा दिवस लगेच निघून जातो. कुठं बाहेर जर जायचं म्हटलं ना, तर ते कामामध्येच वेळ गेला की मग ते बाहेर जायचं राहून जातं. आणि संध्याकाळी मग थंडीचं बाहेर जायची इच्छाच होत नाही, त्यापेक्षा म्हटलं जाऊ द्या. कारण 2-3 दिवसापासून माझं चालू आहे की बाहेर जायचं जायचं, पण ते होतच नाही आहे. तर असो, नंतर इथे भाजी फोडणी द्यायची होती. आता यामध्ये धने जिरे पावडर तर संपलेला होता, तर साधं तिखट मीठ आणि मसाला तर मी वापरतच नाही, फक्त कांदा लसूण मसाला वापरते भाजीमध्ये. आणि त्यानंतर इथे सर्व टोमॅटो, तिखट मीठ हळद सर्व ॲड केलेलं आहे. नंतर इथे हिरवे वाटाणे, तर हे वाटाण्याचे दाणे मी आधीच काढून ठेवलेले आहे, म्हणजे ऐनवेळी बरं असतं ते आपल्याला कुठल्याही भाजीमध्ये पोह्यामध्ये फोडणी देण्यासाठी. नाहीतर मग वेळेवर दाणे काढायचं म्हटलं तर खूप हे होतं. त्यानंतर इथे बटाटे उकडून घेतले. बटाटे काही जास्त उकडले गेलेले नाही, थोडे अर्धवट कच्चेच होते ते. तर ते मग भाजीमध्ये बाकी शिजतील. आणि माझ्या मुलीला ती सुकी भाजी पाहिजे होती, तर तिच्यासाठी त्यातली थोडी सुकी काढून ठेवली आणि नंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं, कारण भात आहे त्याच्यामुळे रश्श्याची भाजी पाहिजेच. कारण आज वरण तर केलेलं नाही, म्हणून मग मी ही रश्श्याची भाजी आणि भात सोबत चपाती. तरी इथे बघू शकता भाजी जास्त काही पाणी ॲड केलेलं नाही, थोडी घट्टच करणार आहे मी. तर त्यानंतर स्वयंपाक झालेला आहे, भाजी झाली, भात झाला आणि चपात्या पण करून घेतल्या. जास्त काही करायच्या नव्हत्या, 5 ते 6 केलेल्या आहे, कारण मुलगी बोलली की ती एकच खाणार, नाहीतर मग 3-4 तिच्या चपात्या असतातच. त्यानंतर बघू शकता भाजी झालेली आहे. आता यामध्ये कोथिंबीर ॲड केली. भाजी जास्त काही पातळ केलेली नाही आणि जास्त घट्ट पण नाही, भातासोबत होईल अशा पद्धतीने केली. त्यानंतर सगळा स्वयंपाक आटोपला आणि म्हटलं जेवण करायच्या आधी एकदा हे सगळं ओटा क्लीन करून घेऊया. चपात्या केल्या की थोडंफार पीठ तिथे सांडतंच, आणि सगळं किचन क्लीन झालं तरच बरं वाटतं, नाहीतर मग त्या कामामध्ये असं वाटतं की आपलं काम राहिलं. त्यानंतर इथे दुपारच्या जेवणामध्ये रात्रीची कारल्याची भाजी पण होती आणि बटाट्याची भाजी, भात, चपाती. त्यानंतर 3 ते 4 वाजले असेल, 4 वाजले, तर इथे भाजीपाला निवडायचा होता. तर इथे मेथी, पालक, तर तिकडे तिकडे मुलगी गोष्टी सांगत होती, तिच्या काही गोष्टी ऐकत होती. आणि त्यानंतर इथे भाजी निवडायला घेतली, तर मेथीची भाजी निवडून घेतली, सोबतच पालकची भाजी. पालकची भाजी भरपूर अशी आणलेली होती, साधारणतः मला वाटते ते 1.5-2 किलो असेलच.
तर तेच मी मुलीला विचारत होती, एवढी पालक आणलेली आहे तर याचं काही पालक पनीर करू का? तर ती बोलली नको, तिला पालक पनीर अजिबात आवडत नाही. ती बोलली की पराठे कर. पराठे जरी केले तरी भरपूर अशी पालक वाचणार होती. म्हटलं जाऊ द्या मग, आलू पालक सुकी भाजी करते. तर ती बोलली मला ती आवडत नाही. तर म्हटलं तुझ्यासाठी पराठे आणि उरलेल्या भाजीचं आलू पालक भाजी असं करायचं. तर त्यानंतर सर्व भाजी निवडून घेतलेली आहे आणि आता भाजीपाला निवडला की भरपूर असा कचरा होतो आणि आमच्याकडे तर कचऱ्याचा इतका प्रॉब्लेम आहे. इकडे कचरा गाडी एक एक महिना येत नाही. आधी तर 8 दिवसांनी यायचा, आता तर एक एक महिना येत नाही. त्यामुळे भरपूर कचरा जमा होतो. तर तो कॅरी बॅगमध्ये साठवून ठेवावा लागतो. मग मी तो 4 ते 5 दिवसांनी सकाळी सकाळी मग तिकडे रोडच्या साईडला आहे कचऱ्याचं, तिथे नेऊन टाकते. नाहीतर मग भरपूर असा कचरा होतो आणि एक एक महिना कचरा ठेवायचा म्हटलं तर नको वाटतं. तर ते 4-5 दिवसांनी नेऊन टाकत असते. कारण भाजीपाल्याचा तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये पालेभाज्या, शेंगा याचा भरपूर कचरा जमा होतो. आणि सकाळी सकाळी जर भाजीपाला आणला ना तर छान ताजा आणि फ्रेश मिळतो. नाहीतर तोच जर दुपारी आणला तर भाजीवाले काय करतात की आदल्या दिवसचा मिक्स करतात आणि मग ते विकतात. तर सकाळचा भाजीपाला आणलेला कधीही बरा असं मला वाटतं. तर त्यानंतर इथे पालक निवडली, मेथी निवडली, नंतर इथे कोथिंबीर निवडायला घेतली आणि सोबतच हिरव्या मिरच्या होत्या त्या पण निवडून घेतलेल्या आहे. मिरचीच्या मी मुख्या काढून घेते, जे की देठ असतात ते, आणि त्यानंतरच ते डब्यामध्ये ठेवते, म्हणजे 10-12 दिवस सहज टिकतात त्या. तर अशा पद्धतीने माझा आजचा छोटासा ब्लॉग होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि त्यानंतर बघू शकता सर्व भाजीपाला निवडून घेतलेला आहे आणि कचरा पण भरपूर असा जमा झालेला आहे. आता हा कचरा म्हणजे एवढ्या कचऱ्यानेच बकेट भरून जाईल. आधीचीच अर्धी भरलेली होती. तर ह्या उद्या सकाळी मला बाहेर नेऊन टाकावाच लागेल. आधी आमच्या पुढे जे मोकळं मैदान होतं तिथे टाकायची, पण तिथे आता बांधकाम चालू आहे त्याच्यामुळे तिथे पण टाकता येत नाही. आणि बरेच लोक टाकायचे, पण मग मी पण तिथे नेऊन टाकायची, पण आता तिकडे दूर न्यावा लागतो. तर असं तर अशा पद्धतीने आजचा दिवस गेला, पूर्ण दिवस कामामध्ये. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.